कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे विद्यार्थी अधिवेशन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत आज बिझनेस क्लब आणि फायनान्स क्लब याविषयी विस्तृतपणे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. फायनान्स क्लब आणि बिझनेस क्लब बद्दल सरांना प्रश्न विचारण्या अगोदर जसं की मी म्हटलं की आपण पॉडकास्टमध्ये एक लेवल अप करतोय, म्हणजे तुमची एंगेजमेंट मला इथे पाहिजे. सो सरांना प्रश्न विचारण्या अगोदर तुमच्याकडे प्रश्न आहे. प्रश्न असा असेल, प्रश्न तुम्हाला येस नो मध्ये द्यायचा आहे. यस जर तुमचं उत्तर असेल तर हात वर करायचं आहे आणि नो नसेल तर काहीच करायचं. ओके, सुरू करायचं. पहिला प्रश्न, पैसा समाजात प्रतिष्ठा देतो असं वाटतं का? फक्त हात वर करा, म्हणू नका. दुसरा, आर्थिक शिस्त शिकता येते असं वाटतं का? आपण विद्यार्थ्यांनी लवकर पैशांचं नियोजन शिकायला हवं असं वाटतं का? चौथा प्रश्न, नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करावा असं वाटतं का? पाचवा आणि शेवटचा प्रश्न, अर्थातच यशाकडे वाटचाल करत असताना केवळ एकट्याने पुढे न जाता सगळ्यांना समूहाने पुढे जावं असं वाटतं का? ग्रेट, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनान्स क्लब आणि बिझनेस क्लब याबद्दल बोलणार आहोत. भारतामध्ये फायनान्स क्लब ची स्थिती आणि बिझनेस क्लब म्हणजे स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरी सुद्धा स्टार्टअप सुरू करत असताना केवळ 3 ते 5 वर्ष तो स्टार्टअप टिकतो आणि त्यानंतर तो बंद पडतो, म्हणजे त्याचा फेल्युअर रेट हा जास्त आहे. केवळ 10 ते 20% स्टार्टअप हे चांगल्या रीतीने पुढे जातात आणि यशस्वीरित्या ते स्वतः इस्टॅब्लिश होतात. परंतु एक आनंदाची बाब अशी की बऱ्यापैकी आपल्या मधले जे काही विद्यार्थी आहेत ते Tier 3 आणि Tier 4 सिटीज मध्ये असतील. तर किमान 40 ते 50% स्टार्टअप्स हे Tier 3 आणि Tier 4 सिटीज मधून आहे आणि त्यांचं यशस्वी होण्याचं जे काही प्रमाण आहे ते जास्त आहे. कारण त्यांना जे काही रिसोर्सेस आहेत ते मुबलक प्रमाणात मिळतात आणि जी काही इच्छाशक्ती त्यांच्या मागे असते ती मोठ्या प्रमाणात असते. तर खूप सुंदर आपल्याला यावर बोलता येईल आणि सरांबद्दल सरांशी आपल्याला चर्चा करता येईल. तर सरांना आजचा माझा पहिला प्रश्न असा असेल की सर, करिअर कट्टा अंतर्गत आपण फायनान्स क्लब आणि बिझनेस क्लबची सुरुवात केली आहे, तर ते तुम्हाला का करावं असं वाटलं आणि त्यामागे तुमचा नेमका धोरण आणि आउटकम्स काय असावे असं वाटतं? गुड मॉर्निंग. आजचा जो विषय आपण घेतलेला आहे की फायनान्स क्लब आणि बिझनेस क्लब, आणि मुळात त्याच्यामध्ये पूर्वाने जी सुरुवात केली की असं वाटतं का आपल्याला की नोकरीपेक्षा व्यवसाय बरा किंवा आर्थिक शिस्त शिकली पाहिजे असं वाटतं का, हे प्रश्न आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असं असेल की पैशाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांच्या समोर काही बोलायची आवश्यकता नाही, असं होतं की नाही. म्हणजे आर्थिक अडचणी आपल्यासमोर बोलल्या जात नाही. बऱ्याच लोकांना वडिलांचा पगार किती माहित नसतो, व्यवसायामध्ये काय प्रॉफिट होतो किंवा काय होतं ही माहिती नसते. असतं का? काही ठराविक लोकांच्यामध्ये असतं. पण हे न चर्चल्यामुळे असं होतं की माझी स्वतःची जडणघडण व्हायला वेळ लागतो प्रत्येकाला. कारण मग मी बऱ्याच वेळा म्हटलं आता मग त्याला 18 वर्षाचं होऊ द्या, मग त्याला त्याची नोकरी लागू द्या, मग त्याचा पगार येईल आणि मग तो त्याचं मॅनेजमेंट करायला लागेल. म्हणजे बऱ्याच कुटुंबामध्ये अभिमानाने हे सांगितलं जातं की आजही आमचा मुलगा पगार झाला की आमच्या हातात आणून देतो आणि आम्ही ते मॅनेज करतो. आणि ही गोष्ट अभिमानाने सांगितली जाते लक्षात. आणि मग अचानक फ्लो ज्या वेळेला कॅश फ्लो चालू होतो आणि समजा जर त्याच्यामध्ये डिसिप्लिन नसेल तर बरेच प्रॉब्लेम क्रिएट होते. तर फायनान्स क्लब का चालू करा असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेला आपण शोधतो त्यावेळेला मुळातच आर्थिक शिस्त जर नसेल तर बरेच मोठे प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागू शकतात.
याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे असं नाही की महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये, म्हणजे विशेषतः आपण म्हणतो मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तर आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात असं आपण म्हणतो. पण आपण हे बघतोय का की आता कितीतरी असे वेगळे ऍप आलेले आहेत की ऍपवरून लोन मिळतं आपल्याला. आणि ते लोन कसं दिलं जातं, म्हणजे तुम्ही फक्त तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांना शेअर करायची आणि मग ते 50,000 30,000 असे लोन देतात. ते फेडले की पुन्हा देतात, बरोबर आहे. सगळ्यात जास्त फास्ट काय उपलब्ध होतं तर कंझ्युमर लोन उपलब्ध होतं, ज्या तुम्ही या ठिकाणी वस्तू घेता त्यासाठी उपलब्ध होत असतं. आणि जेवढं इझी ते उपलब्ध होतं त्यानंतर त्यांच्या रिकव्हरीचे वेगळे वेगळे फंडे जर तुम्ही बघितले ते फार विचित्र आहे. म्हणजे आता AI आणि डिफेक्ट सारख्या गोष्टी आता येतात, पण ते तुमच्याशी कॉलिंग करतील, तुमचे घरच्यांचे तुमचे फोटो असतील, त्याच्यावर वेगळे फोटो चिकटवतील चेहरे आणि ते व्हायरल करतील. तुमच्या मित्रांना मैत्रिणीला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जे असतात त्यांना फोन करून सांगतील तुम्ही लोन भरायला सांगा, हे करा ते करा. तुमची संपूर्ण इमेज डॅमेज करण्याचं काम व्यवस्था करते. बऱ्यापैकी तरुणांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात डिप्रेशनचं कारण काय आहे की EMI आणि याचं बॅलन्स होतं. कोविडमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं की नवरा बायको दोघंही IT मध्ये जॉबला असल्यामुळं कार EMI वर घेतलेली आहे, घर EMI वर घेतलेलं आहे, घरातलं हेवी लागणारं लक्झरियस फर्निचर EMI वर घेतलेलं आहे. आणि अचानक ज्या वेळेला तो इतका मोठा गॅप पडला, आता IT ला तरीही थोडंफार चालू होतं लक्षात घ्या, पण बाकी इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला गॅप पडला तेव्हा सर्वाईव्ह होणं अडचणीचं. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की प्रिन्सिपल काहीतरी असतात, 6 महिन्याचा बॅकअप असावा लागतो वगैरे सगळं म्हटलं जातं लक्षात. पण ते फॉलो होतं का, तर बऱ्याच ठिकाणी फॉलो होत नाही. त्यामुळं 2 पद्धती आहेत. एक, पैसा कमवणं हे जसं स्किल आहे तसंच तो पैसा या ठिकाणी वापरणं कसं आणि त्याचं जे काही बॅलन्स आहे तो असणं गरजेचं असतं. असं वाटतं काही मुलांना की शेअर मार्केटमध्ये तुफान पैसा मिळतो. लक्षात असं असताना 93% इन्व्हेस्टर हे लॉस मेकर आहेत. ट्रेडर जे आहेत ना, किती 93% लॉस मेकर आहे. कारण काय त्याच्यामध्ये की आपण ऐकलेल्या माहितीच्या आधारावर ट्रेडिंग करायला जातो, स्वतः ट्रेडिंग करत असतो. मग बऱ्याच वेळेला असं झालं की पहिला राऊंड महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला फायनान्शियल लिटरसीचा घेतला त्यावेळेला काही शिक्षकांनी आम्हाला विरोध केला. त्याच्यामध्ये तो विरोध यासाठी होता की हे शेअर मार्केट वगैरे काही तर तुम्ही आम्हाला शिकवू नका, आमच्या मुलांना शिकवू नका, त्याच्यामध्ये लॉसच जास्त होतो. हे आर्थिक शिस्त फायनान्स, त्यांना म्हणजे फायनान्स आलं की शेअर मार्केट आलं असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये. शेअर मार्केट म्हणजे सगळं फायनान्सच आहे का, फायनान्स मधला एक भाग आहे त्याच्यामध्ये, पण हे शिक्षकांच्या मध्ये देखील होतं. दुसऱ्या बाजूला म्हणजे या शहरामध्ये एका कॉलेजमध्ये ज्या वेळेला तो उपक्रम घेतला फायनान्शियल लिटरसीचा सुरू करण्यात आला त्याच्यामध्ये, त्यावेळेला प्राचार्याने मला सांगितलं की सर आमचे सगळे CHBचे लोक आहेत त्यांना पगार आम्ही कमी देत असतो, तुम्ही शेअर मार्केट वगैरे शिकवाल सगळं त्याच्यामध्ये, तर ते हे सोडून तेच करत बसतील त्याच्यामध्ये. फॅक्ट आहे या शहरामध्ये. अशी ज्या वेळेला परिस्थिती होती त्यावेळेला विचार आला की आपल्याला कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याच्या प्रायोरिटी समजल्या पाहिजे. म्हणजे फायनान्स आणि मेडिक्लेमचा काय विषय आहे का, म्हणजे काय संबंध आहे का, काय वाटतं तुम्हाला? काही संबंध आहे ना, बराच मोठा संबंध आहे. लक्षात फायनान्स मॅनेजमेंटमध्ये फायनान्स सगळ्यात जास्त डिस्टर्ब कधी होतो, मेडिकल इमर्जन्सी आल्यानंतर. आणि त्यामुळं प्रत्येक कुटुंबाचं किंवा तुमच्या स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंगची सुरुवात अशी होते की तुमच्या मेडिक्लेमचं काय, आरोग्याची तुम्ही काय काळजी घेतली. ही गोष्ट मला समजायला ज्यावेळेला मी ते सेशन अटेंड केले त्यावेळेला समजलं. तर मला असं वाटतं की सगळ्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे फायनान्शियल डिसिप्लिन, आणि ते थोडंसं चांगल्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे. म्हणजे काय काय पद्धती असतात, काय एक्सपर्ट काय करतात त्या पद्धतीत पोहोचलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंटच्या चांगल्या पद्धती समजल्या पाहिजे, कधीपासून कमवायचं आणि ते मॅनेज करायचं हे समजलं पाहिजे, खर्चाचं आणि उत्पन्नाचं गुणोत्तर काय राहिलं पाहिजे हे समजलं पाहिजे, बॅकअप प्लॅन कसे असायला पाहिजे, आणि पैशाला स्वतःसाठी कामाला कसं लावायचं हे समजावं. यासाठी फायनान्स क्लब आपण महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये तुमच्यासाठी सुरू करतोय. लक्षात. दुसरा प्रश्न, बिझनेस क्लब कशासाठी चालू करतात? महाराष्ट्रातलं एकूण कल्चर बघता
जी काही भेटत आहे म्हणजे बी स्कूल म्हणतो ना आपण, बिझनेस स्कूल झालेले तिथं शिकणाऱ्यांमध्ये सातत्यानं चर्चा बिझनेस होत असते. आपल्या BA BCom BScच्या कॉलेजमध्ये चर्चा कशाची होत असते? बिझनेसची चर्चा कमी होत असते. म्हणजे आपल्याकडे मी गावाच्या गावं सांगेन त्याच्यामध्ये की पोलीस भरती भरपूर चर्चा पोलीस भरतीची, बरोबर. UPSCची चर्चा थोड्या प्रमाणात होते. कोकणातल्या कॉलेजेसमध्ये म्हटलं की त्याच्यामध्ये 18 पूर्ण झाले की मुंबई. रायगडमधला मी प्रकारे बघितला. रायगडमध्ये AR आंतुले कॉलेज असेल किंवा बाकी 2-4 कॉलेजेसमध्ये मुरुड जिंजराच्या कॉलेजला असेल, त्या कॉलेजेसमध्ये प्रत्येक मुलाकडे पासपोर्ट आहे. प्रत्येक मुलाकडे पासपोर्ट आहे. का? कारण त्यांच्या फॅमिलीतलं कुणीतरी एक जण गल्फ कंट्रीजमध्ये अगोदर गेलेला आहे आणि त्याला सांगितलं तो इलिजिबल झाला की लगेच तुला घेऊन जातो. म्हणजे वय तुझं पूर्ण झालं की तुला तिकडे घेऊन जातो, काहीतरी व्यवस्था करून देतो. म्हणजे कल्चर तयार होतं, त्या पद्धतीने पिढी घडत असते. आणि मग कॉलेजेसमध्ये व्यवसायावर, उद्योगाने याच्यावर बोलणारी जर पिढी तयार करायची असेल तर त्यांच्यासमोर चांगले उदाहरणं उभी करायला लागतात. आणि ही उदाहरणं जसं प्रदीप लोखंडे काल बोलत असताना म्हटले, बिझनेसमध्ये काय म्हणतात, बिझनेसमध्ये पडला असं म्हणतात. व्यवसायामध्ये उभं राहायला म्हणतात का? बिझनेसमध्ये पडला असं म्हणतात. त्याच्यावरती व्यवसायामध्ये आपण उतरलं पाहिजे, सक्सेस झालं पाहिजे आणि त्या लाईफस्टाईलचा भाग व्हावा यासाठी म्हणून फर्स्ट जनरेशन आपली क्रिएट करतात. आपली म्हणजे काय, हायर एज्युकेशनमध्ये प्रत्येक कॉलेजेसमध्ये बिझनेसवर चर्चा करणारे त्यांच्या आवडीची मुलं. आवड प्रत्येकाला असते, सगळ्यांच्यात नसते, पण प्रत्येक कॉलेजमध्ये 5-7 मुलं असू शकतात. त्या 5-7 मुलांना एकत्र यायला काहीतरी व्यासपीठ पाहिजे, त्यांनी चर्चा करायला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी बिझनेस क्लब ही संकल्पना आता आणलेली आहे लक्षात. आणि याचं स्वरूप वाढलं पाहिजे, म्हणजे प्रातिनिधिक मुलं पुढे आल्यानंतर त्याचं स्वरूप मोठं झालं पाहिजे. या उद्देशाने आपण फायनान्स क्लब आणि बिझनेस क्लब हे प्रत्येक कॉलेजमध्ये सुरू करतो. अगदीच सर. दुसरा प्रश्न माझा असा असेल की बऱ्यापैकी Tier 3 आणि Tier 4 सिटीजमध्ये येणारे जे काही विद्यार्थी असतात, कम्पेअर टू Tier 1 आणि Tier 2 सिटीजमध्ये त्यांना नॉलेज आणि रिसोर्सेस भरपूर असतात. बट जे काही Tier 3 आणि Tier 4चे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये शिकण्याची उर्मी, त्यानंतर कुशाग्र बुद्धिमत्ता आणि खूप क्षमता असते. मात्र रिसोर्सेस नाही आहे, मेंटरशिप नाही आहे आणि तुम्हाला प्रॉपर नॉलेज नाही आहे. म्हणून सुरुवातीपासून माझा स्वतःचा बिझनेस एस्टॅब्लिश करायला मला फार दिक्कत जाते, असा काहीतरी तिथे प्रॉब्लेम येतो, असं भरपूरदा बघायला मिळतं. तर अशा परिस्थितीमध्ये जसं की तुम्ही म्हटलं की अशाच मुलांसाठी आपण फायनान्स क्लब आणि बिझनेस क्लबची स्थापना करतो. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे बिझनेस आणि स्वतःचं काहीतरी उभं करण्याचं, स्वतःचा बिझनेस उभं करण्याचं, तर अशा विद्यार्थ्यांनी इथे फायनान्स क्लबमधून काय शिकावं आणि त्यामध्ये त्यांनी काय आउटकम्स यावेत अशी संकल्पना तुमची आहे, किंवा त्यांनी काय आउटकम्स यावे आणि काय ऑब्जेक्टिव्ह ठेवावे असं तुम्हाला वाटतं? सोपं आहे, कारण फार आपण टेक्निकल डेफिनेशन्स मध्ये नको जायला. एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. प्रसाद आहे आपल्याकडे, प्रसाद येतोय दुसरं एखादं एक्झाम्पल. समजा विनोदने असं ठरवलं की त्याला त्याच्या बागामध्ये धान्य भरपूर आहे आणि रेडीमेड आटा घेतात, ग्राइंडिंगवर ते हे करून त्याला द्यायचं. मग त्याचा खर्च समजा 1-2 लाख रुपये किंवा 2.5 लाख रुपये, त्याचे मशीन, पॅकिंग मशीन, लेबलिंग वगैरे सगळं 2 ते 2.5 लाख रुपये खर्च. किती रुपये किलो आटा येतो? 40-45. ठीक आहे. आता 10 किलोचे 400 रुपये होते, 40 रुपये पडलं त्याच्यावरती, आणि 100 किलोचे 4,000 रुपये. त्याला 2 लाख रुपयाच्या फंडिंगची गरज आहे. आणि आपल्या समजा एक कन्सेप्ट झाली की महाराष्ट्रातले आपलं स्ट्रक्चर तयार आहे आणि आपण सगळ्यांना घरात प्रत्येकाच्या लागणारी गोष्ट आहे. मग त्याला उभं करायचा असा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला. उभं करायचं म्हणजे मदत नाही करायची. काय की या वर्षी माझ्या घरात या महिन्यामध्ये लागणार जो काय 10-15 किलो आटा लागणार आहे, तुम्ही प्रसादकडनंच घे. त्याला त्याचे 400 रुपये पाठवून द्यायचे. ठीक आहे. आणि कधी की तुला ते ठीक आहे आम्हाला 15 दिवसात 1 महिन्यानंतर दे, पण हे आमच्या ॲडव्हान्स होते. असं एकाच वेळेला राज्यातल्या सगळ्या लोकांनी केलं आणि त्याच्याकडून घेतलं. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे ह्या थोड्याशा गोष्टी होणार आहेत, पण काय होईल, त्याला लागणारं भांडवल एकत्र झालं तो सुरू होऊन जाईल.
याचं एक सिंपल उदाहरण सांगतो लक्षात. बुटस्ट्रॅप नावाची संकल्पना जी असते, म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट शिवाय तुम्ही स्वतः ग्रो होता, त्याच्यावर जास्त विचार करणं गरजेचं असतं. रिलायन्स मोबाईल ज्यावेळेला सुरू झाला, रिलायन्स जीएसएम आणि सीडीएमए हे प्रकार होते. सीडीएमए आता जवळजवळ बंद झालेले, जीएसएम सगळं चालतात लक्षात घ्या. तर रिलायन्स जीएसएम ज्यावेळेला सुरू करायचं ठरलं तेव्हा ऑलरेडी सीडीएमएचं अस्तित्व होतं मोठ्या प्रमाणात. गजनी नावाचा पिक्चर त्यावेळेला आला, त्याची कमाई झाली होती पहिल्या आठवड्याची 250 कोटी. आणि त्याच आठवड्यामध्ये रिलायन्सनं त्यांचं सिम लॉन्च केलं. सिम लॉन्च केलं त्यावेळेला त्यांच्या कंपनीची इतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काहीच नव्हती. सिम लॉन्च केलं, 25 रुपयाला सिम होतं. त्या 25 रुपयाच्या सिम मध्ये दर महिन्याला 100 रुपये असा 900 रुपयाचा टॉक टाइम ते दिला. तशी आपला होती आणि त्याला ठराविक पिरियड दिला होता, एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला करायचं. तर गजनीचं काहीतरी 250 कोटी रुपयाचं रेकॉर्ड होतं लक्षात घ्या. आणि तेवढ्या कोटी रुपयाचे 250 कोटी रुपयाचे सिम 25 रुपयाची जीएसएमची सिम त्यांनी विकली. रिलायन्स काय चुकताय तुम्ही याच्यात? 250 कोटी रुपये उभे राहणे म्हणजे किती कस्टमर त्यांचे तयार झाले लक्षात. आता तेव्हा काही लोकांनी 3, 4, 5 सिम घेऊन ठेवले, त्याचे 900 वापरायचे, त्याचे 900 आपण पण जुगाड वापरतो त्याचे. पण त्यांना जे काही 200-250 कोटी रुपये उभे राहिले त्याचं त्यांनी पहिलं काम केलं, बीएसएनएल बरोबर अग्रीमेंट केलं आणि रेंटनी टॉवर घेतले. जे त्यांचं एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याच्यामध्येच या ठिकाणी थोडे त्यांचे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे वापरले. त्याच्यामध्ये जीएसएम सुरू झालं. पहिल्यांदा कस्टमर पक्के केले आणि त्याच्यानंतर इन्फ्रा डेव्हलप केलं. आला की कंपनी काय करतो, प्रोटोटाईप बनवणे म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये फक्त मॉडेल बनवायचं, समोर राहायचं, मागणी कशी येते त्याच्यानुसार ठरवून द्यायचं. आपल्याकडे काही लोकांचं काय होतं, विचार वेगळे चालतात की पहिल्यांदा आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू, मग प्रॉडक्ट तयार करू, प्रॉडक्टमध्ये आल्यानंतर मग रिसर्च काय येईल तसं करत पुढे जायला लागू शकतो. या पद्धतीत नाही चालणारे आपल्याला काम करू. जगाच्या पाठीवर चालणारे जे प्रयोग आहेत ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यातून आपण पुढे जायला पाहिजे. असं असेल तर जसं मी काल रात्री पण तुम्हाला बोललो लक्षात काय की दररोज 1-2 मिनिटं तरी याच्यावर चर्चा कर. आज काय नवीन घडलं उद्योग जगतामध्ये, आज फायनान्समध्ये काय घडलं हे लक्षात यायला पाहिजे. आणि म्हणून आपण थोडंसं असं आउटकम अपेक्षित धरतोय. त्या बिझनेस क्लबला आणि फायनान्स क्लबला प्रत्येकी 1000 रुपयाचं भांडवल करिअर कटा देणार. आता 10 मुलांच्यात 1000 सर काय आम्ही नाश्त्याला खर्च करतोय असं म्हणतो, बरोबर आहे. पण हेच ती गंमत असते की हे दिलेले व्यवसायासाठीचे पैसे आहेत, मी व्यवसायासाठी वापरून त्यात वाढ करून ते परत देतो का, ही पहिलं सर्कल जर तुम्ही व्यवस्थित करू शकला ना तर तुमच्यावर लोक विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू शकतील. आणि तुम्हाला ती सवय लागेल, व्यवसायाचे पैसे वेगळे, उत्पन्नातले स्वतःचे खर्चाचे पैसे वेगळे आणि बॅकअपसाठी ठेवायचे वेगळे. कुठे डिसिप्लिन लागतं गरजेचं. त्यामुळे ते 1000 रुपये कॉलेजला आपण देतो फायनान्स क्लब किंवा बिझनेस क्लबला, त्या 10 मुलांनी एकत्रित त्या 1000 रुपयाचं वर्षभरामध्ये वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटी करून कसं ग्रो होईल, रिपोर्टवर कसं येईल हे बघायचं आहे त्याच्यामध्ये. आणि जे जास्त रिटर्न दाखवत आहेत सगळे त्यांना मग पुढच्या लेवलला काही कन्सेप्ट घेऊन पुढे जाता येईल असा प्रयत्न आपण करणार आहोत. मुख्य काम कशावर आपल्याला करायचं आहे की आपण ज्या ज्या गोष्टी आयात करतो त्याला पर्याय निवडता येईल का आपल्या भागात, त्याच्यावर एक काम करायचं. ज्या उत्तम क्वालिटीच्या वस्तू निर्यात होऊ शकतात त्याच्यावर वेगळं काम करावं लागणार. आणि भारताबाहेरची मुलं जॉबला जाऊ इच्छित आहेत का जायची त्यांची इच्छा आहे अशांना या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सगळ्या मार्गदर्शनाची टीम उभी करायची. हे दोन्ही एकमेकांशी संलग्न आहेत लक्षात घ्या. बिझनेस क्लब, फायनान्स क्लब आणि हे जे मी सांगतोय ते लक्षात घ्या. कारण काय की तुमच्या कॉलेजमध्ये चर्चाच या विषयावर व्हायला पाहिजे. इथून तिथं गेल्यानंतर भाजी कशी होती, जेवणापर्यंत मला बरं थंड मिळायचं काय गरम मिळायचं, चपाती गरम मिळायची, असले प्रश्न नाही झाले पाहिजे. तिथे गेल्यानंतर मग ते कोंबडीचं वजन किती होतं, त्यानंतर झाडं कशी लावली होती, त्यानंतर या ठिकाणी उत्पन्नाचे मार्ग कसे होते, काय
टेक्नॉलॉजी याच्यावर चर्चा करायची सवय आपल्याला लागली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा त्या पाठीमागचा उद्देश आहे लक्षात. त्यामुळे फायनान्स क्लब आणि बिझनेस क्लब चालू कसा होईल तर त्यामध्ये तुमची मेंबरशिप पुन्हा तेच, त्याच्यात कुठलेच पैसे नाही. एकच अपेक्षा, स्वतःची बिझनेस आयडिया असली पाहिजे किंवा बिझनेस करण्याची तुमची इच्छा असते. दुसरं, डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी स्वतः त्यात सातत्यानं एक प्रयत्न करण्याची तयारी तुमची असायला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो मित्रांनो की ओव्हरनाईट काही घडत नसतं. म्हणजे पहिल्या दिवशी पण एवढीच मुलं होती या 5 दिवसात, पण आज 4थ्या दिवशी पण एवढीच आहे. म्हणजे अचानक वाढली आणि कमी झाली, तर अचानक आला गेला त्याचा काही उपयोग होत नसतो. सातत्यानं थोडं थोडं काम जर तुम्ही करत राहिलात तर तुम्ही त्यात एक्सपर्ट बनता. लक्षात, अचानक आलात आणि गेला तर त्यातनं काही उत्पन्न किंवा काही निष्पन्न होत नाही. त्यामुळे दोन्ही क्लब महाराष्ट्राच्या शैक्षणिक रचनेमध्ये भविष्यामध्ये इतकं चांगलं वातावरण निर्माण करतील असं मला वाटतं. त्याचं फक्त एक उदाहरण सांगतो, मी थांबतोय लक्षात घ्या आपल्याला, की COEP मध्ये एक क्लब आहे, सिव्हिल सर्व्हिस क्लब, बरोबर. तो कसा सुरू झाला? महेश भागवत सर ज्यावेळेला तिथं होते तर त्यांच्या 2-4 मित्रांना ज्युनियर मुलांना सिनियर गाईड करायचे, परीक्षा कशी द्यायची, काय करायची, आणि ते मुलं करायचे. म्हणजे कट्ट्यावर बसायचं, कॉलेजच्या बाहेर तिथं चर्चा करायची, बोलायची, करायचं असं. आणि त्या क्लबमध्ये 3 मुलं एकदम UPSC करायचे चालेल, तर मग ते कल्चर बनलं तिथे. मग प्राचार्याने का लक्षात आलं ही मुलं चांगलं काहीतरी करतायत, मग त्यांच्यासाठी जागा, तर त्यांच्यासाठी आर्थिक प्रोव्हिजन झाली. दर महिन्यात तुम्ही भेटत असाल तर तुम्हाला चहा नाश्त्याची व्यवस्था, गेस्ट बोलवणार असाल तर त्याला पेमेंटची व्यवस्था, असं स्ट्रक्चर बनवलं. आणि आज COP कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकवलं जातं चांगलं, म्हणून ॲडमिशन घेण्याची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा काही प्रमाणात जास्तच असेल की चांगलं UPSCचं कल्चर आहे म्हणून ॲडमिशन घेण्याची संख्या क्लब कल्चर. म्हणून फायनान्स क्लब, बिझनेस क्लब, EQ क्लब हे आपल्या कॉलेजची असेट आहे. वेगवेगळी मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील, ॲक्टिव्हिटी करतील, हेल्दी कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये राहील आणि त्यातनं चांगले रिझल्ट महाराष्ट्राच्या एकूण तरुणांच्या नोकरी आणि व्यवसायामध्ये मिळतील. त्या अपेक्षेनं आणि ही सिस्टम घेऊन आपण हे क्लब सुरू करतो. खूप सुंदर असं एक्झिक्युशन प्लॅन सरांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि निश्चितच आपल्यापैकी ज्यांना उद्योजकतेमध्ये उर्मी आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याचं जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं तर निश्चितच आपल्यापैकी बऱ्यापैकी सगळेजण किंवा ज्यांना त्यामध्ये इच्छा आहे ती उद्योजक असतील आणि काही वर्षानंतर इथे येऊन आपल्याला सगळ्यांना म्हणजे ज्युनियर्सला गाईड करतील. आणि तुम्ही पण ऑन्ट्रप्रेनर आहोत जसं की आम्ही बनतो आणि करिअर गेटचा ॲल्युमिनाय बनतो अशी अपेक्षा बाळगते. लास्ट बट नॉट द लिस्ट, पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना जे काय आपण म्हणतो की करिअर गट्टा व्हॉट्सअप, म्हणजे सरांसाठी काही प्रश्न असतात जे की रॅपिड फायरमध्ये आपण घेत असतो. तर सर, रॅपिड फायरमधला पहिला प्रश्न तुम्हाला माझा असा असेल की स्टार्टअप अपयशी होण्यामागे सर्वात मोठं एक कारण सांगायचं आहे आणि ते कोणतं असेल असं तुम्हाला वाटतं? माझ्या माहितीनुसार स्टार्टअप अपयशी होण्यामध्ये एक कारण असंच आहे की अतिउत्साही सुरुवात असते आणि नंतर येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स होत नाही, ही त्याची सुरुवात आहे. कारण हे कारण आहे. आणि एक्सपान्शन जे आहे ते अनप्लॅन्ड एक्सपान्शन होतं आणि नंतर त्या एक्सपान्शनचे रिकरिंग एक्सपेन्सेस ओव्हरबर्डन झाल्यामुळे बरेच स्टार्टअप फेल होतात. Tier 3 आणि Tier 4 शहरातील उद्योजकांनी सुरुवातीला नफा पाहावा की शिकण्याची गती? एक लक्षात घ्या की उद्योजक म्हटल्यानंतर त्यांनी तोटा होऊ नये हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर, शिकण्याची गती बरोबर आहे त्याच्यामध्ये, पण काय म्हणतात आपण की घर जाळून कोळशाची वकार चालवणं म्हणतात ना, माहिती आहे तुम्हाला? असले प्रकार आता टिकणार नाहीत ना आणि तुम्हाला तुमची फॅमिली अलाव करणार, तुमची फायनान्शियल सिच्युएशन पण तुम्हाला अलाव करणार. त्यामुळं तोटा होणार नाही हे पाहणं गरजेचं. आजच्या तरुणांसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची आहे का आणि आहे तर का? त्याचं उत्तर ऑलरेडी मिळालं. एक कारण जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. जर आज तुम्ही Tier 4 सिटीमधून पुन्हा नव्याने सुरू करत असाल तर तुम्ही ती कशी कराल? एक आहे की पुन्हा नव्याने सुरुवात करत असताना, ज्यावेळेला तुम्ही करत असताना नव्याने सुरुवात तुमची ही एकदाच होत असते. सुरुवात पुन्हा फक्त तुम्ही नवीन प्रयोग करता, पण एक्सपिरियन्स पाठीशी असतो. बरोबर,
म्हणजे आज समजा मला असं वाटलं की उद्या सकाळपासून मला करिअर कट्टा सोडायचं आणि दुसरं काहीतरी करायचं. मी दुसरं काहीतरी करायला जरी आलो तरी तळवळकर सर मला कॉलेजमध्ये घेणार नाहीत का त्यांचे? घेतील ना. तुमच्याकडे मी आलो त्याच्यामध्ये का बाबा हे नवीन काहीतरी आपल्याला महाराष्ट्रासाठी करायचं आहे तर तुम्ही सपोर्ट देणार की नाही देणार? कन्सेप्ट बदलणार आहे पण हे आतापर्यंत कमवलेलं नेटवर्क तुमचा एक्सपिरियन्स हा कायमच तुमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये सुरुवात ही एकदाच होत असते, नंतर प्रयोग बदलत जातात असं माझं मत. अगदीच. खूप खूप धन्यवाद सर. आणि आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं आजचं जे सेशन झालंय ते खूप सुंदर अशा प्रकारे झालंय. फायनान्स आणि बिझनेस क्लबचा सगळ्यांनी फायदा घ्यावा असं मला तरी वाटतंय आणि निश्चितच तुम्हालाही तसं वाटत असेल अशी अपेक्षा बाळगते. आणि त्याचा फायदा घेऊन आपण सगळ्यांनी ज्यांना खरोखर त्यामध्ये उर्मी आहे आणि इच्छा आहे त्यांनी ऑन्ट्रप्रेनरची काय जर्नी आहे तुमची त्याकडे एक यशस्वी वाटचाल करावी अशी अपेक्षा बाळगते. आणि आजचं पॉडकास्टचं सेशन इथे संपलं असे जाहीर करते. खूप खूप धन्यवाद. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी